साईडला खेळायचा होता, परंतु बॅट बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय मुकणे आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये, P1च्या पहिल्या षटकामध्ये. सैफचा फटका हवेमध्ये, मिस टायमिंग. इथे एसटी रक्षक आले चेंडू खाली, त्याने झेल कॅरी केला. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जाणता राजा बदलापूर गाव टीमला. सेकंड वरती आपण पाहताय अंकुश सफेतून बाद झालेत. पहिला बॉल डॉट आला होता, सेकंड बॉल वरती आक्रमण करायचं होतं, मिस टायमिंग राहिला. अगदी आपण पाहतोय टॉपेज लागले होते त्या ठिकाणी आणि अगदी खऱ्या अर्थानं धनंजय फार चांगली गोलंदाजी करतायत. इथे अगदी आपण पाहतो लीडिंग एज, पाठीमागे बॉल निघाला होता, शॉर्ट थर्ड मानला, झेल ड्रॉप. इथून जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळाली असती, परंतु इथे झेल ड्रॉप झाला. धाव मात्र मिळणार नाहीये, परंतु ही कॅच महत्वाची होती. तिसऱ्या क्रमांकावरती आले होते गुरु, सेट देखील झाले नव्हते. अगदी 0 या धावसंख्येवरती परतताना पाहायला मिळाले असते, परंतु इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर अगदी आपण पाहतो नेक्स्ट बॉल वरती चांगला बॉल. आणखीन एक अगदी आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट यॉर्करचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज धनंजयचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. आतापर्यंत चेंडू त्यांना फेकले 4, एकही धाव खर्च केली नाहीये 4 बॉल मध्ये. कमालीचं षटक राहिलंय P1चं. अगदी आपण पाहताय मानस जतीन 11 सेलू या टीम कडनं आपण पाहताय. यावेळी अगदी आपण पाहताय बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचलेत. ऑन साइडला स्ट्रोक केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय चौकार. आपण पाहतोय सेफ गुरु यांच्या बॅट मधून त्याचा झेल देखील ड्रॉप झाला होता. मोठा फटका त्यांच्याच बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय शॉट एकचा कव्हरला, वाड झेल. भास्कर त्या ठिकाणी होते, स्वतःला स्ट्रेच केलं, अगदी फ्लाइंग जेट सारखे हवेमध्ये उडले आणि इथून आज झेल कॅरी केला. कमालीचा झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त झेल शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अगदी आपण पाहतोय बीट करायचं होतं शॉट एक्स्ट्रा कव्हरला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय भास्कर यांचा हा झेल कॅरी करण्याचा अंदाज. थोडेसे पाठीमागे झाले, स्वतःला स्ट्रेच केला हवेमध्ये आणि त्यानंतर आज झेल कॅरी केला. कमालीचा झेल. इथून मात्र आणखीन एक फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील, ते म्हणजे गुरु. 3ऱ्या क्रमांकावरती गेले होते. एकदा जीवदान मिळालं होतं शॉर्ट थर्डमॅन मध्ये, परंतु आता नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी मानस जतीन 11 सेलू टीमची. एक झेल ड्रॉप झाल्यानंतर चौकार आला होता असं वाटलं होतं. आता इथून चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल गुरु यांची, परंतु लगेच सेकंडच बॉल वरती इथून मात्र परतताना पाहायला मिळाले. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हर मध्ये धाव फलकावरती 4 आल्यात आणि आता नेक्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज नेहाल शेट्टे. आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर मध्ये, सेकंड पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांची ही मॅच आहे. पहिलं षटक कमालीचं राहिलं. अगदी आपण पाहताय या ठिकाणी मानस जतीन 11 सेलू टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय.
बॅटिंग करते या जाणता राजा बदलापूर गाव टीम. आपण त्यांना पाहताय 1 ओव्हरमध्ये विकेट आल्या, 2 धाबा आहेत, 4. इथून आता सुरुवात चांगली करावी लागेल. उर्वरित 4 ओव्हरमध्ये इथून टार्गेट सेट करावं लागेल. या सर्व काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. आता इथून पार्टनरशिपची देखील गरज आहे. ती पार्टनरशिप इथून बिल्डअप होईल का हे देखील पाहावं लागेल. सेकंड ओव्हरला झाली सुरुवात. चांगला बॉल, अगदी एक वेगळी शैली आहे. मलिंगाचे आठवण करून देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. त्याच ऍक्शन खऱ्या अर्थाने इथून चेंडू डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी बाहेर निघताना लेग कटरचा वापर. इथून डॉट बॉल आलाय निलेश. सेकंड ओव्हरमध्ये आपण त्यांना पाहताय. पहिलं षटक 4 या धावसंख्येचं. इथे अगदी आपण पाहतोय टॉपिस लागले पाठीमागे फ्लाइंग स्लिपला. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. डीप मध्ये बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. तोपर्यंत इथून पाहता आपण धाबा कंप्लीट होतील. ती फक्त एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर गाव या टीमची 5 धाबा धावफलकामध्ये 2 बाद. इथून जर पाहायला गेलं ना तर आता संपूर्ण जबाबदारी अंकुश आणि त्याच्या साथीनं जियाद या 2 फलंदाजांवरती असेल. चांगला फटका ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. फटकेबाजी चांगली होते परंतु गॅप शोधावा लागेल. गॅप मध्ये फटकेबाजी करावी लागेल. गॅप मध्ये फटका जर आला तर मोठे फटके येतील आणि मोठे फटके आले तर एक चांगलं टार्गेट पाहायला मिळेल. कारण की अगदी जर पाहायला गेलं ना तर समोरची टीम तुमच्या विपक्ष जी फिल्डिंग करते त्या टीमची देखील बॅटिंग लाईनअप मोठी आहे. मानस जतीन 11 शेलू टीम. इथे पिकअप शॉट ऑन साईडला. अगदी आपण पाहतोय वेगवान बॉल होता, त्याच्यावरती प्रत्युत्तर करायचं होतं परंतु पंच इथून आता डिसिजन देतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. तोपर्यंत 7 धावा या धावफलकावरती. आमचे नितेशजी तरे सर आम्हाला सांगतात 7 धावा धावफलकावरती आहेत. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. ॲज अ स्कोरर संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या खांद्यावरती आहे. या स्पर्धेचा त्यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूया. मोठी जबाबदारी आहे स्कोररची. इथे आपण पाहताय पंच लाईन चेक करतात, सांगतात इथे व्हाईट बॉल आलाय आउटसाइड दी लेग स्टंप. इथे खराब बॉल पाहायला मिळतोय. थोडेसे सफल होत होते फलंदाज आणि तेच खऱ्या अर्थानं पाहितलं होतं निलेश या गोलंदाजानं, निहाल या गोलंदाजानं. आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक वाईट बॉल. बॅटच्या साह्यानं जरी धाबा येत नसतील ना तरी आता गोलंदाज देखील मदत करतोय बदलापूर टीमला इथून धाबा जमवण्यासाठी. हे 2 अवांतरचे बॉल खऱ्या अर्थानं 2 धाबा इथून खर्च करतायत. धाबा धावफलकापती 9 आलात. एक फायटिंग टोटल पर्यंत जाऊन पोहोचला ना इथून बदलापूर जाणता राजा बदलापूर गाव टीम तर मात्र मजा येईल या मॅच मध्ये. 40 ते त्याच्यापेक्षा अधिक धाबा इथून जमवल्या जातील का? याबली बॅक टू द बॉलर. इथून मात्र बॉल थोडीशी उचली घेत असताना बाउन्स करत असताना पुढे निघाला. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथून आपण पाहता एक सिंगल डाव कंप्लीट झाली आहे. दहा धावा धाव फलकावरती आल्यात. आणखीन एक चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. ते दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकापती 10. दोन्ही षटक जर पाहायला गेलं तर अगदी इकॉनॉमिकल राहिलं. धाबाच आल्या नाही या षटकांमध्ये. 10 धावा धाव फलकापती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला
आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पुनश्च कोणता गोलंदाज वापरला जाईल हे पाहणार आहोत आणि पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल धनंजय या पंचक्रोशीत नावगाचे कर्जत तालुक्यात या पंचक्रोशीत नावगाचे कर्जत तालुक्यात जियाद ऑन स्ट्राइक आहे तिसऱ्या षटकासाठी नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकता या ठिकाणी अंकुश चांगला बॉल परंतु सांगतात आउटसाइड दी ऑफ स्टंप व्हाईट बॉल इथून पाहायला मिळेल एक्स्ट्राचा बॉल एक्स्ट्राची रन देखील धावफलकामध्ये ऍड होईल धावा धावफलकामध्ये आपण पाहू शकता इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 11 धावा धावफलकावरती थोडंसं कमी गतीनं खऱ्या अर्थानं इथे धावती आहे ती जाणता राजा बदलापूर गाव टीम 11 धावा धावफलकावरती आहेत अगदी जर पाहायला गेलं तर आता इथून थोडंसं ड्यू फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतोय ही ते पुन्हा एकदा लीडिंग एज आता शॉर्ट फाईन लेग मध्ये त्यात शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी झाला आणि आणखीन एक फलंदाज बाद जिहाद देखील इथून बाद झाला इथून डेड बॉल असेल 11 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते इथे बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार इथे आलाय बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात खुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत दर वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात खुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत क्रिकेट खेळाचा उरूस भरवितो दामत गाव थँक्यू चला चला लगेच मॅच स्टार्ट करा इथून मॅच लगेच स्टार्ट करा आता मॅच थांबवू नका कोणत्याही प्रकारे इथून अगदी आपण पाहताय बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय चौकारानं धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 15 धावा धावफलकावरती आहेत वन बाउन्स चेक करायचं वन बाउन्स
फेअर आहे सर, 1 बाउन्स नाहीये. ओके चला मॅच स्टार्ट करा. इथून आपण पाहताय धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 15 आणि सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीक. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे धनंजयची. उंच पुरासा गोलंदाज वेगानं चेंडू डिलिव्हर करतोय. खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी देखील राहिली आहे. त्याची जर अचूकता पाहायला गेली तर अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन आणि अगदी आपण पाहताय थोडेसे पुढे देखील त्याच्या गुड लेन वरती अगदी चेंडू पिचिंग केले जातात आणि तिथून चेंडू उचली देखील घेत आहेत. फलंदाजांना ते चेंडू अगदी खेळण्यासाठी थोडेसे अवघड जात आहेत. यावेळी थोडासा पुढे टाकला, थोडीशी उचली कमी प्राप्त केली. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होती. 16 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता. पूल इथे मात्र फसलाय. मिस टायमिंग, झेल कॅरी, फलंदाज बाद. आतमध्ये दाखल झाला. आपण पाहताय या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रतीक आणि अनिकेत आता मैदानाच्या आतमध्ये. अगदी 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा अगदी पाहायला गेलं तर 16 आहेत. 1 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकातील. समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला बीट केला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे. तोपर्यंत आपण पाहताय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथून कंप्लीट देखील झाली आहे. 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. 18 बॉल मध्ये धाबा बनवल्यात. त्या प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर गाव टीमनं त्या 18 बॉल मध्ये 18 आल्यात आणि 4 महत्वपूर्ण फलंदाज देखील इथून बाद झालेत. 18 बॉल आणि 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती आहे. बॅटिंग करतीये जाणता राजा बदलापूर गाव टीम आणि खऱ्या अर्थानं टॉस गमावल्यानंतर फील्डिंग आली आहे वाट्याला.
मानस जतीन 11 सेलू टीमच्या आणि 18 बॉल मध्ये फक्त 18 धावा खर्च केला. 4 महत्वपूर्ण फलंदाजांना इथून बाद केलेत. प्रतीक आणि त्याच्या साथीनं अनिकेत 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिथून बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता इथून त्यांची जबाबदारी आहे इथून संघाला पुढे नेण्याची. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, टार्गेट इथून कितीचा असेल, या सर्व गोष्टी आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान आता टाइमपास करू नका, मॅच लगेच स्टार्ट करा. थंडी बिंडी वाजते का नाही? डॉट बॉल. साहिल आलाय 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. आपण पाहताय पहिला बॉल जर इथून पाहायला गेलं तर अगदी निर्धाव आला. ऑन साईडला टर्न केला. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका दाबानं आपण पाहू शकता धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 19. डेंगूचा ऑन साईडला पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी अक्षय आपण पाहताय चांगली फिल्डिंग झाली आहे. फेकी देखील अचूक पाहायला मिळते. एकच धाबीतून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबनं खऱ्या अर्थानं धावफलक आता पुढे नेण्याचं काम करतायत दोन्ही फलंदाज प्रतीक आणि अनिकेत. धावा धावफलकावरती 20. आता इथून हेच मानस असेल खऱ्या अर्थानं जाणता राजा बदलापूर गाव टीमचं की किमान 40 पर्यंत इथून धावसंख्या जाऊन पोहोचली तर त्या धावसंख्येसाठी आम्ही फाईट करू शकतो आणि त्याच्याकडे आता वाटचाल देखील करावी लागेल. आणखीन एक फुललेंचा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हरला, थोडस फंबल झालं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल देखील होणार नाहीये. एकच हवी आहे. एकीने अगदी पाहू शकता 21 धावा या धाव फलकामध्ये. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय साहिलच्या या षटकातील 4थ्या आणि 21 धावा धाव फलकावरती. प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे शेलू टीम साठी. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल खऱ्या अर्थानं फार जास्त खेळले गेलेत बदलापूर टीम कडनं आणि तेच डोकेदुखी देखील राहिली आहे. धाबा अगदी आपल्याला कमी पाहायला मिळतात धावफलकावरती. पुन्हा एकदा जोरकास प्रहार चढवायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. व्यवस्थित एकच धाब आली आहे. इथून षटक क्रमांक 4 देखील समाप्त झालंय. धावा धाव फलकावरती आल्यात 22. या षटकामध्ये धाबा आल्यात त्या 4. 2 डॉट बॉल आले. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या अगदी आपण पाहतोय धनंजयच्या 4 विकेट आल्या होत्या 2. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय निहालनं धावा खर्च केल्या होत्या 6. त्याला विकेट मिळाली नव्हती. ते इकॉनॉमिकल षटक होतं आणि त्याच नंतर पुन्हा एकदा शेलू टीम चला लगेच स्पीडअप करा. आणि धनंजय त्यांनी पाईच्या स्वरूपामध्ये 4 आल्या होत्या आणि एकंदरीत 8 धावा त्यानं खर्च केल्या. 2 विकेट पुन्हा एकदा मिळवल्या म्हणजे एकंदरीत 2 स्पेल मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 12 आणि विकेट मिळवल्या त्या 4. आणि पुन्हा आता मात्र 4थ्या षटकामध्ये साहिलनं धावा खर्च केल्या 4. हा चला मॅच स्टार्ट करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. 25 मिनिटांचा अवधी आहे नाहीतर मग एक क्षेत्ररक्षक तुमचा 30 सर्कलच्या आत असेल. इथून आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज या ठिकाणी भावेश कुंभार हा गोलंदाज वापरला जातोय परंतु ऑन स्ट्राइक आता इथून आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज
अनिकेत ऑन स्ट्राईक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. डिसायडर षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. भूषण आलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला ताकद झोकली आहे. बॉल सीमा पार. शेवटच्या षटकाला झाली आहे सुरुवात. पहिल्याच बॉल वरती अनिकेतच्या बाट मधून आलाय हा मच निडेड षटकार. त्या संघर्षाची लढाई आता समाप्त झाले की काय असंच वाटू लागलंय. कारण की शेवटच्या षटकाला सुरुवात झालं. जे डिसायडर षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे, जिथे हाणामारी होते, जिथे मोठे फटके येतात, त्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिलाच बॉलवरती हा षटकार आला आणि धाबा अगदी वेगानं आता पुढे सरकतील. 28 धावा धाव फलकावरती. पुनश्च एकदा ऑन साईडला यावेळी उंच जास्ती गेलाय. लांबी किती क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल एवढी लांबी होती, परंतु त्यानं झेल ड्रॉप केलाय. तोपर्यंत आपण पाहताय पुनश्च एकदा दुहेरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. 30 धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी. या 2 बॉलमध्ये आपण पाहताय 8 धावा खर्च केल्यात. भूषण हा झेल नाही तर कदाचित ही मॅच आहे की काय असं चित्र आता उभं राहिलंय. कारण की इथून धावा होत नव्हत्या. बदलापूर टीमचा संघर्ष चालू होता. इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर संधी मिळाली आहे. पुनश्च एकदा अनिकेतला या संधीचं सोनं करेल का आता हे देखील आपल्याला 4 बॉलमध्ये पाहायला मिळेल. कारण की ज्या वेळी फलंदाजांच्या झेल सोडल्यात ना त्यावेळी तिथून ते फलंदाज आक्रमक झालेत. मोठे फटके देखील आलेत. आता भूषणच्या अनिकेतच्या बॅटमधून या मोठे फटके येतील का. समोरच्या दिशेने हा फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. गॅप मध्ये बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक षटकार आलाय तो अनिकेतच्या बॅटमधून. तीन बॉल मध्ये अनिकेत अगदी सेट झालेत. आता बघा पहिले संयम दाखवला गेला त्यांच्या माध्यमातून. कारण की त्यांना देखील माहिती आहे विकेट येत होत्या आणि त्यानंतर धाबा देखील बनत नव्हता. थोडंसं संयम दाखवणं गरजेचं आहे. चला चला स्पीडअप करा थोडं. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल. बॉलला पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पार. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. 42 धावा धाव फलकामध्ये या षटकाराच्या साह्यानं आपण पाहता. थांबवतो त्या ठिकाणी. चला स्पीडअप कर. बॉल द्या बॉल. सर थर्ड अंपायर घेतलाय का. बॉल बॉल द्या. या षटकारानं 42 धावा धाव फलकावरती आल्यात
अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकामध्ये 3 षटकार, एक दुहेरी धाब आली आहे, म्हणजे तब्बल 20 धाबा आल्यात. 42 धाबा धावफलकावरती. अगदी जर पाहायला गेलं तर ज्या धावसंख्येकडे पाहत होती, जे टार्गेट पाहत होती जाणता राजा बदलापूर टीम, ते टार्गेट इथून आपण पाहता आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली टोटल म्हणावी लागेल. 42 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. भूषण यांच्या या षटकातील आक्रमक बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ताबडतोब बल्लेबाजी आपण म्हणतो ना तशी बॅटिंग. इथून 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 42 धाबा धावफलकावरती. जास्तचा वेळ घेऊ नका. स्विच हिट करायचं होतं, अपील केली जाते आहे. पंच सांगताय तिथून मात्र ऑफ स्टॉप मिस करते. सिंगल तर कंप्लीट झाले. का मिळणार दुसरी, आणि दुसरीसाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो. विकेट सॅक्रिफाईस होईल, फलंदाजीतून बाद होईल आणि इथून सिंगल धाब आली आहे. सिंगल धाबानं धावफलक 43. आता नितेश सर चुकी झाली का मैदानामध्ये, अगदी आपण पाहतो अनिकेतच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं ते त्याच्याकडे देखील जाऊ, परंतु त्याच्या अगोदर अनिकेतने इथं चुकी केली आहे. सरळ बॅटनं धाबा येत होत्या. 3 षटकार आले होते, एक दुहेरी आली होती. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हे मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. जर तुमच्या सरळ बॅटनं धाबा येतात, तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये वाकडी बॅट करण्याची गरजच का पडते मुलीत, हा प्रश्न देखील राहिला. आणि खऱ्या अर्थानं झेल सोडला होता त्या ठिकाणी, आणि त्या झेलची किंमत देखील आता मोजावी लागते. दिनेश होते त्या ठिकाणी. एक बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटचा एक बॉलचा खेळ. समोरच्या दिशेनं लॉप केला. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी त्यांच्या हातामध्ये होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. धावा धावफलकावरती 43 टार्गेट आहे. तर एकच मिनिट. आणि इथून आपण पाहताय 43 टार्गेट जरूर आहे. 44 बनवायचे आहेत, 44 बनवायचे आहेत. परंतु ज्यावेळी शेलू टीम बॅटिंग करेल, एक षटक संपल्यानंतर 2 धावा त्या धावफलकामध्ये पॅनल्टीच्या ऍड होतील, आणि ते तुम्हाला मायक्रोफोनवरती आमचे संदीप गायकवाड सर त्याची सूचना लगेच देतील, परंतु ते एक षटक संपल्यानंतर. झालाय दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात, या मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया संदीप गायकवाड सरांचा.
या शर्यतीला चालतं हो मैदानाच्या बाजूला इथं व्यासपीठावरती या आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मिस्टर ज्युनियर चला या वरती या मिस्टर ज्युनियर. हॅलो चला स्ट्राईकला भावेश कुंभार, नॉन स्ट्राईकला सचिन जाधव आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतो जिहाद. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण षटक पाहतो. 2 षटक पॉवर प्लेची असतील. जांतराजा बदलापूर आपण संघ पाहतो या ठिकाणी खेळत असताना जिहादचा पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडनी राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे पहिला चेंडू कट केला थर्ड झोन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करेल. चेंडू आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो सीमारेषे जवळ. रस मिळतील 4. इथे आला चौका. थोडस लक्ष द्या दादा. तर फलंदाज थोडंसं आपण पाहतो या ठिकाणी चौकार जरूर आला. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनचा थोडासा अडचणीत सापडला जरूर होता. इथे हलक्यात ग्रास केला. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहिलं गेलं. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक आपण पाहतो त्या ठिकाणी. प्रतीक बिसेकर आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचंही त्या ठिकाणी पाहिलं गेलं. पुढचा चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू पाहिला गेला. खालीवर लागला गेला चेंडू. 1 धाव या ठिकाणी पाहतोय. 5 धावा आपण पाहतो या ठिकाणी धावपण करायला लागले गेलेत.
आज पाहिलं गेलं तर या संघाची कमान आज कुमार पाटील नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय खेळाडूला खऱ्या अर्थाने संघामध्ये स्थान भेटलं. प्रशांत नाहीये, कुमार नाहीये. इथे चांगला चेंडू, सुरेख चेंडू, स्मार्ट डिलिव्हरी म्हटलं जाईल. नकासमोर चेंडू काढला गेला. 4 चेंडू आणि 5 धावा. 44 धावांची गरज आहे. इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे पाहतो आपण स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. हवेमध्ये चेंडू टॉस केला. जिहाद कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. सुंदर गोलंदाजी जिहादची. विकेट क्रमांक पहिला आपण पाहतो शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी प्राप्त करत असताना पहिल्या षटकात 44 धावांचा पाठलाग करताना आपण धावसंख्या 5, 2 पॅनल्टीच्या धावा इथे ऍड करण्यात आल्यात. 12 प्लेयर लक्षात ठेवा, दोन्ही 12 प्लेयर पॅनल्टी धावा इथे ऍड केल्या. धावसंख्या 7 या आकड्यावरती 1 बाद 7. तो गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो दुसरं षटक विलास हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. आज पाहिलं गेलं तर सागर नाहीये. कारण सागर त्या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून कबड्डीच्या स्पर्धा आपण पाहतो त्या ठिकाणी आहेत. गोलंदाज तयार. इथे पाहतोय आपण सरळ चेंडू निघून गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर आपण पाहतोय वानुली चावणे इथे एवढी थंडी नसेल पण आमच्याकडे माथेरान जवळ आहे त्यामुळे आमच्याकडे थोडासा गारवा जाणवेल तुम्हाला. वानुलीचे काही मान्यवर आमच्याकडे मस्त आरामात शेतामध्ये बसले होते, त्यांना गारवा जाणवणार नाहीये कारण तिथे शेकोटी होती. गोलंदाज तयार विलास. पुढचा चेंडू इथे फुल टॉस चेंडू वाईड स्लॉंगन काऊ कॉर्नर मध्ये गॅप मध्ये चेंडू आहे. इजाज त्या ठिकाणी तैनात आपण पाहतो. इथे डायरेक्ट हिट आपण पाहतो या ठिकाणी होतोय. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी करण्यात आली. हॅलो नॉट आउट आहे. फलंदाज सेफ आहे. क्लिअरिटी आणि क्वालिटी जबरदस्त. FTC लाईव्ह इव्हेंट. कॅमेरामॅनच्या मनापासून कौतुक करूया. मिडल कॅमेरा कोण आहे? प्रणय ओडोमॉस. एक चांगल्या प्रकारचं कव्हरेज त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं. सुंदर.
2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पुढे सरकली गेली. धावसंख्या 9 या आकड्यावरती. इथे सुरेख फटका भावेश कुंभारच्या बॅट पण निघतो आसमानी दणका. त्या बॅटचं हे 100 ग्रॅम जास्त वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या स्कोर कार्ड 15 आकड्यावरती 44 धावांचं लक्ष आहे. 15 धावा अजून 29 धावांची गरज आहे. 29 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 15 आकड्यावरती आहे. इथे पाहतो दूरवर चेंडू आपण पाहायला गेला वाईट चेंडू. विलाचा पुढचा चेंडू हा दूरवर चेंडू होता. गॅपचं प्रदर्शन पाहिलं गेलं. गॅप मधून आपण पाहतो चेंडू ढकलला गेला. बॅटची कडा जरूर घेतली होती. शॉट थर्डमॅन आणि गल्लीमधून चेंडू थर्डमॅन झोन मध्ये सीमारेषे पलीकडे गेला. रस मिळती 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 20 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा सुरेख प्रयत्न थोडे अपुरे पडले. चेंडू धावतो आउट ऑफ पार्क. बिग हिट. षटकार. इजाज अफलातून प्रयत्न केले होते इजाजने. धावसंख्या षटकारच्या सहाय्याने आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. अजूनही पाहतो 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यानंतर सेकंड राऊंड होईल. तर वानवली संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. अठरा चेंडू 18 धावांची गरज. वाहिद पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन आलाय. अठरा चेंडू 18 धावांची गरज. इथे हलक्याने ग्लास केलं. चेंडूला समोर क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल. खूप दूरवरचा पल्ला गाठला होता. आपण पाहतो डिवेक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होता. धावसंख्या आपण पाहतो 1 ने पुढे सकली जाते. 44 धावांचा पाठलाग करायचा. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. बॉल टू रन. प्रत्येक चेंडूवरती धावाची गरज आहे. इथे जर मॅच जिंकायची आहे तर कुठेतरी आपण पाहतो जिहादला इथे डॉट चेंडू फेकावे लागतील. विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. दुसरीकडे शेलू संघ आपण पाहतोय सिंगल वरती निर्भर राहून सामना जिंकावा लागेल. इथे बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहायला गेला. कुठेतरी चुकी आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे 2 गडी एका पटरीवरती. तू धावणार मी धावणार यामध्ये
आपण पाहतो तारांबळ उडाली आणि यामध्ये पाहतोय भावेश कुंभार धावचीच्या स्वरूपात बॅक टू पवेलियन. हार्दिक पांड्या आणि आपण पाहतो एक मॅच झाली T20 मध्ये. हार्दिक पांड्या त्याच्या सोबत आपण पाहिलं होतं. दोघे अशाच प्रकारे एकामेका धावले होते आणि तिथे आपण पाहतो होते बचावात्मक झाले, दोघे वाचले होते. जरूर पाणी द्या वाईदला. जिहादला पाणी द्या. आता विजयासाठी आपण पाहतो 16 चेंडू आणि 17 धावांची गरज. इथे विकेट खूप महत्वाचे असतील. चौदा बॉल आणि अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. ते इथून मानस जाती नेले पण सेलू टीमला. बॉल गॅप मधनं सीमारेषेच्या पलीकडे आहे. इथे आलाय चौकार आणि या चौकाराने धाव फलकावरती अगदी 31. तेरा बॉल 13 धावा. चांगला बॉल, बाउन्सरचा वापर अगदी आपण पाहतोय नाकाच्या समोरून निघून गेलाय. डॉट बॉल इथून आलाय. 12 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे ती मानस जाती 11 सेलू टीमला.
पहिला फुल टॉस अगदी गॅप मध्ये केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाले, डबलचा कॉल अगदी डेंजर एंड झोन कडे होते, त्या ठिकाणी फलंदाज अगदी परतताना पाहायला मिळतील. एकच धाबेतून कंप्लीट झाले, सेकंड डायव्हरसाठी फलंदाज बाद झालेत आणि आता समीकरण इथून बदलताना पाहायला मिळेल. धावा फलकावरती 32. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत ते 11 आणि धावा बनवायचे आहेत 12. अकरा बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती रजत त्या ठिकाणी दाखल झालेत. 12 11 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. एक सिंगल ऍड झाली. ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग दी कार्पेट. अगदी आपण पाहता हलवर पद्धतीने हा फटका खेळला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली आहे, 33 धावा धावफलकावरती आल्यात. आता बॉल इथून शिल्लक असतील ते 10 आणि धावा बनवायचे ते 11. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं जात आहे. 10 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. धावा धावफलकावरती 33 आल्यात. इथे झेल कॅरी झालाय. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. अगदी डोक्याला साथ लावला. ऐन मोक्याच्या वेळी ही डोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचायचा होता. इथे ताकद जनरेट झाली नाहीये, मिस टायमिंग राहिला आणि त्या ठिकाणी झेल कॅरी झाला. आता इथून बॉल शिल्लक असतील ते 9 आणि धावा बनवायचा आहेत ते 11. एक एक बॉल एक एक रन तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. अशा वेळी तुम्ही चुकी करू शकत नाहीये. इथे मिस टायमिंग राहिला. गॅप मध्ये जर फटका असता तर कदाचित आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु इथे हातामध्ये देऊन बसलेत आणि ते देखील ऐन मोक्याच्या वेळी हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज इथून आपल्याला परतताना पाहायला मिळालेत. भास्कर आणखीन एक चांगला बॉल कमी गतीने टाकला होता. अगदी आपण पाहतोय बाउन्स घेत बॉल एसटी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. समीकरणात पुन्हा एकदा बदल होत आहे. 8 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज. कदाचित ती रनआउटची विकेट इथून बरंच काही या मॅचचा रिझल्ट सांगतेय, कारण की ती विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहतोय भास्कर बाद झाला होता त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये. त्यानंतर मात्र आता इथून जर पाहायला गेलं तर रजत याने हा निर्धाव चेंडू खेळून काढला. 8 बॉल 11 धावसंख्येची गरज. लोअर फुलटॉस ऑन साइडला टर्न केला. इथून मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात. वेगानं आले. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी देखील. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धाव फलकावरती. आता 7 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हा मॅच 7 बॉल 10. प्रत्येक बॉल वरती मॅचचं रिझल्ट बदललं जात आहे. अगदी जर पाहायला गेलं तर सहजरित्या या मॅच वरती पकड निर्माण केली होती इथून मानस जतीन 11 सेलू टीमनं, परंतु जिथे आपण पाहतोय भास्कर बाद झाला त्यानंतर अगदी आपण पाहतोय स्लो डाऊन झाली. इथून मात्र आता संघर्ष त्यांचा देखील आपण धाब्यांसाठी पाहायला मिळतोय. ऑन साइडला ताकदीचा वापर. बॉल हवाई सफर. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय षटकारासाठी. रजतच्या पाठ मधून आला हा षटकार. अगदी मॅच रिझल्टच बदललाय. आता येणारे 6 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 4. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे इथून मानस जतीन 11 सेलू टीमला. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अगदी आपण पाहताय दोन्हीकडे झुकताना पाहायला मिळतीये. प्रत्येक षटकामध्ये या मॅचचं रिझल्ट वेगळं पाहायला मिळालंय
आता 6 बॉल मध्ये 4 धावे संख्येची गरज असताना कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाईल हे देखील आपण आता पाहणार आहोत. शेवटच्या षटकामध्ये अंकुश आलाय गोलंदाजीसाठी. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 4 धावांचा संख्येचा बचाव करण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण पाहता अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडवरती रजत. इथे फटका चांगलाय पाठीमागे लॉंग स्टॉपला, बॉल सीमा पार. इथे आला बाईचा हा विजयी चौकार. मॅच जिंकली मानस जतीन 11 सेलू टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, जानता राजा बदलापूर.